श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे, सर्वांची स्वप्न पूर्ण होऊ दे आणि स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींना त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. देव म्हणतात, एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो, प्रत्येक स्त्रियांची प्रतिक्रिया ही असतेच. म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगले कर्म करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मनुष्य जन्म 84 लाख योनी यानंतर मिळो अथवा न मिळो याकडे सध्या दुर्लक्ष देऊ नका. लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्मांकडे, कारण तुमची कर्मे, चांगली कामे पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहेत. प्रारब्धाचा हिशोब. एक दिवस एक माणूस पूर्ण सूचना न देता कामावर गेला नाही. मालकाला वाटलं ह्याचा पगार जर वाढवला तर हा मन लावून काम करेल, म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराव्यतिरिक्त त्याला पैसे वाढवू दिले. तो काही बोलला नाही. त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले. काही महिन्यानंतर परत तसंच घडलं. तो पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला. मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला की याचा पगार वाढवून तरी काय फायदा झाला, हा कधी सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला. त्याने कुठलीही तक्रार न करता तो पगार चुपचाप घेतला. मालकाला खूप आश्चर्य वाटलं. अखेर न राहून त्याने त्याला विचारलं, मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास तरी तुझा पगार वाढवला, तेव्हा तू काही बोलला नाहीस, आणि ह्या वेळेस तू पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलास म्हणून तुझा वाढलेला पगार कापला, तरीही तू काही बोलत नाहीस, असं का? त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार अगदी मनाला भिडणारं होतं. तो म्हणाला, मालक, पहिल्या वेळी मी गैरहजर राहिलो तेव्हा माझा मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवला तेव्हा मी विचार केला की देवाने माझ्या मुलाला पालन पोषणाचा हिस्सा वाढवला. दुसऱ्यांदा जेव्हा मी गैरहजर राहिलो तेव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला की आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली आहे, मग मी ह्या पगाराचं काय करू? त्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे. तात्पर्य, जीवनात काय मिळवलंस आणि काय गमावलंस असं जर कोणी विचारलं तर बेशक सांगा, जे गमावलं होतं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं होतं ती सद्गुरूची कृपा होती. खूप सुंदर नाते आहे माझ्यात आणि देवामध्ये. जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही. यालाच प्रारब्ध म्हणतात. जीवन खूप सुंदर आहे, आनंदाने जगा. मित्र हो, देव म्हणतात स्वामी हे साक्षात ईश्वर आहेत. कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा, कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगणार की तुमचे आयुष्य, तुमचे जीवन, तुमचे भविष्य हेच सांगत असते. सर्व काही मित्र हो, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. जेव्हा कुणी आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळे लागतात. येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खाल्लेली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील, मात्र त्यांनी एक चांगले काम केले. ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढींसाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता लावले आहे. परंतु ज्याने त्या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असते तर त्यामुळे तुम्हाला, त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असते. ते सतत त्यांना टोचत राहिले असते. म्हणजेच तुम्ही जसे रुजवता फळही त्याच प्रकारचे मिळते. देव म्हणतात, कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका, कारण कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे ऋण असू शकते. आयुष्यात कशीही वेळ आली तरी कुणाचीही साथ सोडू नका, कारण कुटुंबाची साथ सोडू नका, कारण सुखामध्ये ते असल्यास कुटुंबाबरोबर सुख दुप्पट होत असते आणि दुःखाच्या वेळी आपण कुटुंबासोबत असाल तर सगळ्यांमध्ये वाटून घेऊ शकता. देव म्हणतात, जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जे करताना लोक म्हणतात ते तुला कधीच जमणार नाही, आणि जेव्हा आपण ते करतो, आपण यशस्वी होतो,
तेव्हा तीच लोक तुमच्याकडे बघून नेहमी या विचारात असतात की हा मागे कसा येईल आणि तुम्हाला मागे खेचण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. आयुष्यात खूप संकटे येऊ नये, तुम्ही खंबीरपणे उभे असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतले आहे. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ही कृती पुत्रता. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सभे बनतात. आणि संधीवर लक्ष ठेवा की आपले चरित्र घडवतात. आणि चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. बाळा, देव म्हणतो नकारात्मकता मनात धरणे सोडा. तुम्ही नेहमी सकारात्मक राहा, अशी देवाची इच्छा आहे. तसे तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे, अशी त्यांची सुद्धा इच्छा आहे. बाळा, देव म्हणतो की कोणत्याही गोष्टीवर चिंताग्रस्त होऊन बसू नका, परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करत संकटमुक्त व्हा. तुझ्याही आयुष्यात चमत्कार होईल. बाळा, देव सांगतात तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, नातेसंबंधामध्ये, करिअरमध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक बदल होत आहे. बाळा, स्वामी म्हणतात जो माणूस व्हिडिओ पूर्ण बघणार तो भाग्यवान ठरणार. बाळा, स्वामी म्हणतात तू मला इतरत्र शोधू नकोस, मी स्वतः तुझ्याजवळ येईल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला भेटाल. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. देव म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. कठीण काळातही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. समुद्रातील तुफानी लाटांपेक्षा मनातील वादळे अधिक भयंकर असतात. नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. बाळा, देव म्हणतात की तू नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. त्यासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, तरी काही हरकत नाही. जेव्हा तलाव पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात, आणि जेव्हा त्याच तलावातील पाणी संपते आणि तलाव कोरडा पडतो तेव्हा तेच किडे माशांना खात असतात. सगळ्यांना भेटत असतो वेळ, परंतु आपली वेळ येण्याची वाट आपण पाहत असतो. भरतीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दीचे सकारात्मक कारण बनायला शिका. नेहमी चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईट यातून वाईट. बाळा, अडचणीत असताना अडचणीपेक्षा दूर पळणे म्हणजे अजून मोठी अडचण जाण्यासाठीच आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणारे प्रत्येक कुंत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर प्रार्थना करा. जर तुम्हाला निराश वाटत असेल तर प्रार्थना करा. जर तुम्हाला नैराश्य येत असेल तर प्रार्थना करा. तुला तुझ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. तुम्हाला एक भागीदार पाठवत आहे जो तुम्हाला आदर, निष्ठा, प्रामाणिकपणा, आपुलकी आणि बिनशर्त प्रेमाने लुबाडणारे. देव, तू मला कुठे नेत आहे याची मला कल्पना नाही, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. देव तुमच्या विरोधापेक्षा मोठा, तुमच्या आजारापेक्षा मोठा आणि तुमच्या शत्रूंपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यातून मी तुम्हाला भेटेल. शत्रूंनी जे काही सोडले आहे ते पूर्वजन करणार आहे. तुमची झोप, तुमचे आरोग्य, तुमच्या आर्थिक आणि तुमचे कौटुंबिक कुटुंब. देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे. चांगले कर्म करत राहा, तुझी वेळ नक्कीच येईल. देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे. चांगले करत राहा, तुझी वेळ नक्की येईल. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या वडिलांचा, तुझ्या आईचा मान राखतो, पण
तुझ्या परमेश्वराने दिलेल्या भूमी तू दीर्घायुष्य होशील. देव म्हणतो आपल्याला पाहिजे असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही, परंतु तो नेहमी आपल्यावर आवश्यक असलेल्या प्रश्नांचे उत्तर नेहमीच देत असतो. श्रद्धा ठेव, तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहेस. देवांचा संदेश, मी या सगळ्यात तुझ्यासोबत राहिलो आहे. तुला जे काही हवे आहे ते मी तुला दिले आहे. तू कदाचित थकला असशील, पण बदल येणार आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. तुझे उत्तर येत आहे. तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई माझे रक्षण कर असे कमेंट करा. शत्रूंना घाबरू नकोस, कारण तुझा देव, तुझा परमेश्वर तुझ्यासोबत चालणार आहे. नेहमी आनंदी राहा, न थांबता प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या, कारण तुमच्यासाठी ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वाढदिवस आणि पृथ्वी निर्माण केली. त्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे. देव काय करतो तर देव माझ्या कठीण दिवसात जेव्हा मी रात्रभर स्वतःवर खूप निराश असतो, तेव्हा मला आठवण करून देतो की तो माझ्यावर प्रेम करतो आहे. बाळ आहे. देवा, स्वामी, मी तुमचं बाळ आहे. मला तुझ्या राज्यात आणि तुझ्या मिठीत समाविष्ट केलं आहे. आजची प्रार्थना, स्वर्गीय पित्या, ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडून संसारिक यशाचा पाठलाग करून दिला आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आमची अंतःकरणे कुठे विभागली गेली आहेत ते ओळखण्यास आम्हाला मदत कर. आम्हाला सर्वस्व समर्पण करून आमच्या जीवनात तुला प्रथम स्थान देण्याची बुद्धी दे. आमच्या जीवनात प्रथम तुझ्या प्रेमाची आणि तुझ्या कृपेची साथ असू दे. तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या उद्देशासाठी प्रार्थना करत राहा. तुला वाटतंय की अशक्य आहे, पण विश्वास ठेव. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी ते घडवून आणेन. म्हणून आराम कर आणि देवावर विश्वास ठेव, कारण सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. तो त्यांना जिवंत पाण्याच्या थरांकडे नेत असतो आणि देव त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकीत असतो. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली आहे. तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा. तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा. काळजी करणे थांबवा. तुझे मन उदास आहे, पण तुमची प्रार्थना देवाला सांगा आणि आराम करा. पडद्यामागे देव तुमच्यासाठी काम करत आहे. जर तुझा परमेश्वरावर विश्वास असेल तर होय स्वामी असे टाईप करा. त्याला सांगा की मी परमेश्वराची वाट पाहतो. माझा आत्मा त्याची वाट पाहतो आहे. त्याच्या शब्दात मी माझी आशा ठेवतो आहे. देव तुला सांगतो आहे, परमेश्वर तुझ्यासाठी लढेल. तुम्हाला फक्त शांत राहण्याची गरज आहे, कारण तो पराक्रमी आहे. त्याने तुझ्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी स्वामींच्या मार्गामध्ये येऊ शकतो. त्याच्या जीवनाचे कल्याण करून घेऊ शकतो. अनेक अडचणीतून सुद्धा त्याची सुटका होईल, ते फक्त स्वामी मार्गांमुळे. आणि हे सगळं घडतं तर फक्त तुमच्या एका शेअरमुळे. तर आत्ताच आपल्या व्हिडिओला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.